हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आज तर शंभूला इथे बाहेरच झोळी बांधलेली होती झाडाला. तर मग आतमध्ये पण गरम होत होतं तर त्यामुळे मग येथेच झोळी बांधलेली होती. तर अगल्याच दिवशी पाऊस पण पडून गेलेला होता, म्हणजे कालच पाऊस झालेला होता. त्यामुळे मग आज काही पाऊस नव्हता तर वातावरण म्हणजे पावसासारखंच झालेलं होतं, पण गरम खूप होत होतं. तर त्यामुळे मग शंभूला इथे बाहेरच झोळी बांधलेली होती. तर आईन वहिनीन ते इथे मग कांदे पण भरत होते. तर मग त्यांना ट्रॅक्टर कांद्याचा भरून द्यायचा होता, त्यामुळे मग त्या कांदे भरत होत्या. तर मग मी इथेच झाडाला झोळी बांधलेली होती आणि मग त्यांच्याशी पण गप्पा मारत होते आणि झोका पण देत होते त्याला. आणि त्यानंतर शंभूची झोप झाल्यानंतर मग इकडे आम्ही झाडांकडे आलेलो होतो. तर स्वराला शाळेतून जे झाड भेटलेलं होतं तर मग मी इकडे माहेरीच दिलेलं होतं लावण्यासाठी. तर मग त्यांनी लावलेलं होतं झाड, इथे छान झालेलं होतं. पेरूचं झाड होतं छोटंसं. तर स्वरा सांगत होती छोटंच झाड होतं तर एवढं मोठं कसं झालं असं. तर मग त्यानंतर येथे त्यांनी भरपूर असे आंबे पण लावलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आंब्याच्या कैऱ्या पण अशा किती छान झालेल्या आहे तर बघा. तर मग त्यानंतर येथेच मोगऱ्याचं पण झाड लावलेलं आहे. तर मोगऱ्याचं झाड हे खूप मोठं मोगऱ्याचं झाड झालेलं आहे आणि त्याला भरपूर असे फुलं पण येत असतात. तर काही फुलं आता सकाळीच खुललेले होते. तर हे बघा स्वरा दाखवते फुल. आणि माझ्यासोबत स्वरा आणि शंभू पण होते. तर मी झाडं ते बघत होते. तर मग येथे दोघं पण आलेले होते. तर आता फुलं खुडून राहिले. शंभू पण तिला जोडी झालेला होता. वास येतं का फुलाचा? येतो. खूप भारी वास आहे. हां. वाचाला लग्नाचा बर्थडे. येथे मला स्वरा सांगत होती का तू सांग का व्हिडिओमध्ये का आज मामाच्या लग्नाचा बड्डे आहे. तर तू बोल असं म्हटलं. मी नाही बोलत तर तू बोल. तर ती बोलली बघा. तर नक्की कमेंट करून सांगा. तर चला. तर त्यानंतर मग शंभू मी येथे बसल्यानंतर मग शंभू आणि बहिणीची मुलगी हे दोघंजण असे तेथे फळी पण ठेवलेली होती. त्या फळीवरती असं खेळत होते. तर मग येथे बसल्या बसल्याच मग एक असा रस्त्यानेच पाववाला चाललेला होता. तर मग त्याला मी आवाज दिला. तर मग त्यानंतर बहिणीचं चाललं होतं पाववडे तळू आपण. तर मग विकतच आणायचे होते पण रस्त्यावरूनच चाललेला होता. तर मग आवाज देऊन आणि त्याला आतमध्ये बोलवलं. तर मग येथे मग 3 डझन पाव घेतलेले होते. तर आज वहिनीच्या आणि त्यांच्या पण लग्नाचा बड्डे होता आणि भावाचा पण बड्डे होता. तर त्याच्या तारखेनुसार जन्माचा पण बड्डे आहे आणि त्यांच्या लग्नाचा पण वाढदिवस आहे. तर दोन्ही पण एकत्रच आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला. तर येथे त्यानं डोनेट पण आणलेले होते. तर मग मी येथे आधी डोनेट विचारून घेतले. तर कितीला? तर तो म्हणे 40ला. तर माझ्या लक्षातच नाही का शंभूला पण लागत होते. तर तो निघून गेल्यानंतर मग शंभूचं पण चाललं होतं मला पाहिजे असं. तर तो पुढं गेल्यानंतर मग आवाज देत होतो पण आवाज पण त्याला पोचलेला नव्हता. तर बहिणीचा मुलगा सायकलच खेळत होता. तर तो सायकलवर जाऊन आणि त्याला बोलून घेऊन आलेला होता. हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आज भावाच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि त्याचा पण वाढदिवस आहे. तर आज बड्डेचा केक कापायचा आहे. चला. हाय. किती मग येथे केक पण आणलेला होता रिषभने. तर तो खेडगावला गेलेला होता आणि तेथून त्यानं केक पण घेऊन आलेला होता. तर शंभूचं आवरल्यानंतर त्याला असं वाटत होतं कुठंतरी फिरायला जायचं आहे. त्यामुळे मग तो येथे रडायचं पण चाल असं म्हणायचा. पण त्याचावाला मूड वेगळाच होता. त्याला वाटलं फिरायला जायचं आहे. तर मग तुम्ही बघू शकता केक पण खूप छान आणलेला होता. आणि मग त्यानंतर येथे आता टेबलवरती पण ठेवलेलं आहे. तर शंभूची ॲक्शन बघा. त्याला असं वाटलं मला खायला देऊ राहिले काय. तर त्यानंतर मग आता आईनं आणि त्याने सर्वांनी आता आम्ही सर्वांनी ओवाळून घेतलेलं होतं. तर मग भावाचा बड्डे होता ना.
मग त्यामुळे त्याला पहिल्यांदा सर्वांनी ओवाळून घेतलं. मग त्यानंतर वहिनी ते बसल्यानंतर त्यांच्या लग्नाचं त्यांची ॲनिव्हर्सरीचं मग ओवाळायचं होतं. तर मग येथे मी पण ओवाळून घेतलेलं होतं भावाला. येथे शंभूनं केक बघितलेला होता, तर त्याला वाटत होतं कधी कट करतील आणि कधी मला खायला देतील. तर असं झालं होतं त्याचं, आणि त्याचं केककडेच लक्ष होतं सर्व काही असं. तर मग आता ही भावाचीच मुलगी आहे, सर्वात लहान मुलगी आहे, तर तिनं पण ओवाळून घेतलेलं होतं. आणि मग सर्व येथे आम्ही बसलेलो होतो. तर भावाचा मुलगा हा ऋषभ फोटो काढत होता. तर सर्व आम्ही येथे बसलेलो होतो. तर चाललं होतं आमची हसी मजाक. तर त्यानंतर मग ही 3 नंबरच्या बहिणीची मुलगी आहे, तर ती पण आता मामाला ओवाळणार आहे. तर मग तिनं आता ओवाळण्यासाठी घेतलेलं होतं. तर मग आता ती पण ओवाळीत होती. आणि तिचं ओवाळायचं झाल्यानंतर मग मोठी बहिणीची मुलगी ही सर्वात लहान मुलगी आहे. तर मग तिनं पण ओवाळण्यासाठी घेतलेलं होतं. तर मग आता स्वरा पण आलेली होती. तर मग आता स्वरा पण ओवाळून घेत होती. तर मग येथे बहिणीचा मुलगा आहे, हा सर्वात लहान मुलगा आहे. तर मग शंभू ते बसलेले होते. तर मग आता वहिनीचं त्यांचं पण आता वहिनीला पण ओवाळायचं होतं. तर आईनं सर्वात पहिल्यांदाच दोघांना पण ओवाळून घेतलेलं होतं. तर मग त्यानंतर आता ही माझी मोठी बहीण आहे. तर मग तिनं पण वहिनीला ओवाळून घेतलेलं होतं. तर त्यानंतर मग मी पण आलेले होते. तर मग मी पण वहिनीला पण ओवाळून घेतलेलं होतं. आधी भावाचं पण औक्षण झालेलं होतं. मग त्यानंतर वहिनीचं राहिलेलं होतं. तर मग आता वहिनी पण इथे बसलेल्या होत्या. तर मग आता त्यांचं भावाची मोठी मुलगी आहे, तर ती पण ओवाळीत होती. तर त्यानंतर मग शंभून ते चाललं होतं त्यांचं नाचायचं वगैरे सर्व काय असं बघत होते. तर टी व्हीवरतीच गाणे ते लावलेले होते. तर आणि टी व्हीवरती एक सॉन्ग लावलेलं होतं. मग त्यानंतर इथे ॲनिव्हर्सरीचा पण केक कट करायचा होता. तर मग त्यानंतर तर येथे शंभू उभा होता. त्यामुळे मग मामा त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत होता. तर शंभू पण हसत होता. तर मग केक कट करायचं झाल्यानंतर पहिल्यांदा शंभूला घेतला आणि त्याला केक खाऊ घातला. तर त्यानंतर मग स्वराला पण बोलवलेलं होतं. तर मग आता शंभू मामाकडे गेला आणि स्वराला मामींनी मांडीवर उचलून घेतलेलं होतं. तर मग दोघांना पण आता येते केक भरवत आहे. मग केक कट करायचं झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनी आता त्यांना एकेकाला भरवलेलं होतं केक. तर मग आता बहिणीची मुलगी आणि बहिणीचा मुलगा हे दोघं पण आलेले होते मामांना आणि मामींना केक भरवण्यासाठी. तर मग येथे दोघी पण भावाच्या मुली आहे. तर मग या दोघी पण आता केक खाऊ घालण्यासाठी आलेल्या होत्या. तर येथे बहिणीची मुलगी आणि स्वरा पण होती. तर ही 3 नंबरच्या बहिणीची मुलगी आहे. तर ती पण आलेली होती येथे. तर मग आता शंभूचा आणि स्वराचा बघा काय चाललेलं होतं. तर येथे शंभूला सेपरेट केक काढून दिलेला होता. तर मग शंभूचा केक खायचं काम चाललेलं होतं. तर आणि मग त्यानंतर भावाचा मुलगा हा ऋषभ आलेला होता त्यांना केक खाऊ घालण्यासाठी. तर मग ते त्यांच्या नावाचं टॅग बनवून आणलेलं होतं. मम्मी पप्पा असं नावाचं टॅग होतं. तर तेच उचलून आणि त्या दोघांना देत होता तो. मम्मीला मम्मीचा आणि पप्पांना पप्पांचं दोघांचं टॅग बनवलेलं होतं. तर ते खाऊ घालत होता. मग त्यानंतर आम्ही दोघी पण बहिणी आलेलो होतो. तर दोघी पण आता दोघांना पण आता केक भरवत होतो.
तर इथे अनुष्का दीदी ही फोटो काढत होती. तर ते चाललं होतं आमच्या दोघींचाच फोटो काढत होती. तर भावाचं चाललं होतं आमचं दोघांचं नाही येत, त्यांच्या दोघींचाच येतो ना. तर मग त्यानंतर आता इकडचं झालं. आता वहिनीला मी पण दिलेला होता. मग त्यानंतर आता भावाला पण केक खाऊ घालण्यासाठी मग आता जागा चेंज केलेली होती आम्ही दोघींनी. तर मग आता दोघी पण आता दोघांना केक भरवत होतो. तर इथे अनुष्का दीदी ही आमचे फोटो काढत होती. तर चाललं होतं, हा छान नाही येत, तो छान नाही येत. मग आता दोघींचे आता आम्ही फोटो काढून घेत होतो. आणि त्यानंतर मग त्यांनी पण आम्हाला दोघींना केक खाऊ घातलेला होता. तर आमचे दोघींचे पण केक खाऊ घालताना फोटो पण काढलेले होते. तर मग त्यानंतर माझी मम्मी पण आलेली होती दोघांना केक खाऊ घालण्यासाठी. आणि त्यांनी दोघांनी पण माझ्या मम्मीला केक पण खाऊ घातलेला होता. तर मग आता आता ती पण त्या दोघांना पण केक खाऊ घालणार आहे. तर मम्मीच्या डोक्यावरचा पदर हा पुढं आलेला होता. तर त्या नाती तिला हसत होत्या. तर चाललं होतं त्यांचं हसायचं काम. तर पप्पा पण होते, ते पण होते, पण मग बाहेर गेलेले होते, त्यामुळे ते वेळेवर काय आलेले नव्हते. तर मग मम्मीनंच दोघांना पण केक भरवलेला होता. तर मग त्यानंतर केक भरवायचा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी आता मग येथे फोटोशूट पण केलेलं होतं. तर छान छान असं फोटो पण काढलेली होती सर्वांनी. तर बहीण, मम्मी, आम्ही सर्वांनी असे छान फोटो काढलेले होते. तर त्यानंतर मग ग्रुपचा पण फोटो काढलेला होता. तर सर्वांनी असे छान फोटो काढलेले होते. तर मग स्वरा, शंभू आमच्या तिघांचे पण मी फोटो काढलेले होते. तर मग छान आलेले होते त्यांचे पण फोटो. तर मग त्यानंतर येथे ग्रुप फोटो पण झालेला होता. तर मग रिषभनं आमचा सर्वांचा ग्रुप फोटो पण काढलेला होता. तर इथे बहिणीच्या मुलाला शंभूसोबत फोटो काढायची खूप हौस होती. तर मग त्यानं पण फोटो काढलेला होता. तर मग येथे पप्पा पण आलेले होते. तर मग शंभूचा थोडासा व्हिडिओ शूट केलेला होता त्यांच्यासोबत. तर मग त्यानंतर आम्ही सर्वांनी इथे जेवायला बसलेलो होतो. तर मग चला पनीरची भाजी केलेली होती. तर चला आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर मग आम्ही येथे सर्व काही असे जेवण्यासाठी बसलेलो होतो. तर येथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी भरपूर असे पाहुणे मंडळी पण जमलेले होते. तर चला आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओला लाईक करा.